गावठी कट्टा व जिवंत काडतूस विक्रीचा डाव उधळला। गुंडाविरोधी पथकाने 2 इसमांना अग्निशस्त्रासह केले जेरबंद। गुन्हे शाखा अंतर्गत पोलीस ठाणेकडील स्थानिक गुन्ह्याचा प्रभावी तपास करणे, अवैध अग्निशस्त्रांवर कारवाई करणे याकरिता नाशिक शहर पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्डिक यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले। दिनांक 19/2/2026 नाशिक शहरात शिवजयंती उत्सव सुरू असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस शिपाई राजेश राठोड यांना 2 इसम गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने कन्या कोठारी शाळा जेल रोड नाशिक या ठिकाणी येणार असल्याची गोपनीय बातमी मिळाली। सदर बातमी त्यांनी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांना सांगितली। त्यांनी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार यांच्यासह जेल रोड परिसरात सापडा रचला असता इंडियन ओव्हरसीज बँकेजवळ पोलीस पथकाने संशयितास पकडलेले संशयित इसम राहुल उर्फ गोट्या प्रभाकर साठे वय 32 राहणार सिन्नर फाटा नाशिक, निशांत उत्तम सोनवणे वय 35 राहणार जेल रोड नाशिक निष्पन्न झाले। दोघांच्या ताब्यात विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस स्वतःच्या कब्जात बाळगताना ते विक्री करण्याच्या उद्देशाने आणले असल्याचे आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 152/2026 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 325 525 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्डिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विजयकुमार सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, अविनाश देवरे, पोलीस शिपाई अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले यांनी केली। खानदेश सुपरफास्ट प्रतिनिधी राजदीप शिंदे, नाशिक।